लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. कलानुसार 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला मागे टाकून भाजप आघाडीवर, तामिळनाडूत विजय थलपती यांचा पक्ष आघाडीवर, तर केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक विजय. बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापन करणार. पश्चिम बंगालमध्ये सर्व जागांचे कल हाती. तृणमूल काँग्रेस 82 जागांवर आघाडीवर, तर भाजप 205 जागांवर आघाडी. भाजपला स्पष्ट बहुमत. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात जाणार. दिल्ली भाजप मुख्यालयात विजयाचा आज जल्लोष होणार. भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर, सुवेंदू अधिकारी पिछाडीवर. भवानीपूरमधून पिछाडीवर, नंदीग्राममधून आघाडीवर. सुवेंदू अधिकारी 2 मतदारसंघातून निवडणूक लढतायत. पश्चिम बंगालमध्ये भाजप एक हाती सत्ता मिळवण्याच्या उंबरठ्यावर. भाजप पश्चिम बंगालमध्ये 205 जागांवर आघाडीवर. जालबरी खात पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभेच्या मतमोजणी केंद्राबाहेर टीएमसी आणि भाजप प्रतिनिधींमध्ये वाद. भवानीपूरच्या सखावत मेमोरियल शाळेतील मतदान केंद्राबाहेर बाचाबाची. यावेळी मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं. पश्चिम बंगालच्या हावडा भागात टीएमसीचे उमेदवार आघाडीवर, तर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये भाजपची आघाडी. टीएमसी पिछाडीवर. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर. अमरावतीच्या मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडेंच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. ढोल ताशे वाजवत एकमेकांना मिठाई भरवत भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालच्या बाकुरामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर. पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये भाजप टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून खर्चांची तोडफोड केल्याचा आरोप. कार्यकर्त्यांच्या राड्यात काही जण जखमी झाल्याचीही माहिती. पश्चिम बंगालच्या आसनसोलमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाला आग. भाजप कार्यकर्त्यांनी आग लावल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप. पश्चिम बंगालमधील परगणाच्या बॅराकपूर मतदान केंद्रावर राडा. भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झटापट. सुरक्षा रक्षकांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतं एकवटली. सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया, तर ममता बॅनर्जींच्या सरकारविरोधातील मतदारांनी रोष व्यक्त केला. ममतांना कंटाळलेल्या जनतेनं हिंदुत्वाला मतं दिली. सुवेंदू अधिकारींची टीका. देशाच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगालचा विजय महत्वाचा होता. खोट्या गोष्टी सांगून जिंकू शकत नाही हे या विजयाने दाखवून दिलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील कलांवर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया. आसाम आणि पुदुच्चेरीमध्येही आमचं सरकार बनवणार. तावडेंची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये पॅरामिलिटरीने ताबा घेतला. 90 लाख मतं डिलीट केली गेली. संजय राऊतांची भाजपवर टीका. तसंच निवडणूक आयोग हा त्यांचा मित्रपक्ष आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतात. संजय राऊत यांचा हल्लाबोल. दुहेरी भूमिका बंद करा. नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका. 5 पैकी 3 राज्यात भाजप एनडीएला स्पष्ट बहुमत. आसाम बंगालमध्ये कमळ फुललं. देश मोदी शहा यांच्या पाठीशी. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. 90 लाख लोकांना मतदान करू दिलं नाही, पण तरीही ममता बॅनर्जींनी चांगली लढत दिली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवावर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. मंत्री उदय सामंतांची पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया. भाजप संविधान बदलणार या अफवेमुळे लोकसभेला फटका मिळाला असल्याचं सामंतांचं वक्तव्य. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे सामंतांनी आभार मानले. पश्चिम बंगालचा निकाल देशाला अपेक्षित होता. नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. तर जो भगव्याचा विरोध करेल त्याच्यासोबत देशातील एकही राज्य राहणार नसल्याची राणा यांची प्रतिक्रिया. भाजपनं पश्चिम बंगालमधील घुसखोरी दादागिरी आटोक्यात आणली, त्यामुळे जनतेनं पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान केलं. पश्चिम बंगालच्या निकालावर अतुल सावेंची प्रतिक्रिया. तामिळनाडूमध्ये डीएमके 72 जागांवर आघाडीवर. एआयडीएमके 54 जागांवर, तर टीव्हीके हा पक्ष 108 जागांवर आघाडीवर. कलानुसार टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर. 1967 नंतर तामिळनाडूत पहिल्यांदाच तिसऱ्या पक्षाची सत्ता येणार. 1967 पासून तामिळनाडूत द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची सत्ता असायची. मात्र तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात हा मोठा उलटफेर.
सर्वात मोठा गड मानल्या जाणाऱ्या चेन्नई डीएमकेची पिछेहाट. चेन्नईमधल्या सर्व 16 मतदारसंघात डीएमकेची पिछाडी. एम.के. स्टॅलिन यांना धक्का बसण्याची शक्यता. चेन्नईतील अभिनेता विजयच्या घरी जल्लोष. अभिनेता विजयच्या कुटुंबाकडून घरात मोठा जल्लोष. तामिळनाडू टीव्हीके पक्ष स्पष्ट बहुमताच्या वाटेवर. टीव्हीके 108 जागांवर आघाडीवर. तामिळनाडूत अभिनेता विजय थलपती यांचा पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण. चेन्नईत टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लाडू पेढे भरवत जल्लोष. तामिळनाडू डीएमके पक्षाचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांचा धक्कादायक पराभव. कोल्हापूर मतदारसंघात टीव्हीके पक्षाच्या विरोधात पक्षाच्या व्ही.एस. बाबू यांनी पराभव केला. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडून अभिनेते थलपती विजय यांची भेट. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. अभिनेता विजय यांच्या ड्रायव्हरचा मुलगा विरुंगबाक्कामधून आघाडीवर. ड्रायव्हरच्या मुलालाही विजय यांनी विधानसभेचं तिकीट दिलं होतं. केरळमध्ये काँग्रेसला बहुमत. डाव्यांच्या एकमेव गडालाही काँग्रेसकडून सुरुंग. काँग्रेस 102 जागांवर आघाडीवर तर डावे पक्ष 35 जागांवर आघाडीवर. केरळम राज्य डाव्यांच्या हातून सुटण्याची शक्यता. केरळमच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं चर्चेत. चेन्निथला व्ही सतीशन, के.सी. वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. केरळमध्ये विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन पिछाडीवर. केरळमध्ये उलटफेर होण्याची शक्यता. काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल. काँग्रेस 102 जागांवर आघाडीवर. आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपची पुन्हा एकहाती सत्ता. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांना 101 जागा मिळवत त्यांनी गट राखलाय. काँग्रेसच्या वाट्याला 23 जागा. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गर्दी. राहुल, प्रियंका गांधी सेना असे लिहिलेले पोस्टर्स हातात घेतले. भाजपला सत्ता का द्यावी अशा पोस्टर्सवर आशय. पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपच्या विजयानंतर मुंबई भाजप कार्यालयात जल्लोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांकडून एकमेकांना रसगुल्ला भरवत आनंद साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वासाचा विजय होत आहे. अजित गोपछडेंची प्रतिक्रिया. ममता सरकारच्या काळात अनेक स्वयंसेवकांच्या हत्या. या हत्यांच्या पापाचं फळ आज ममता सरकार भोगत आहे. खासदार अजित गोपछडेंची ममता बॅनर्जींवर टीका. पश्चिम बंगालमध्ये लोकांनी हुकुमशाहीचा मुर्दा पाडला. अन्याय अत्याचाराविरोधात जनतेनं कौल दिलाय. पश्चिम बंगालमध्ये निकालावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर येणाऱ्या दिवसात ममता दिदींचे कोणी नावही घेणार नाही. महाजनांची ममता बॅनर्जींवर टीका. ज्या प्रकारचे निकाल समोर आले ते बघता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला यश मिळालंय. तामिळनाडूत डीएमकेचा पराभव हे सिद्ध करतो की देशभरात नरेंद्र मोदींची लाट. भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या विजयानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. जिलेबी वाटप, बँड लावून कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर साताऱ्याच्या कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदेंकडून जल्लोष. कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंद साजरा. पश्चिम बंगाल, आसाममधील विजयानंतर वर्धाच्या देवळीत भाजपचा जल्लोष. आमदार राजेश बकाने यांच्या कार्यालयात फटाके वाजवत जल्लोष साजरा. राहुरीकरांनी माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला. अक्षय कर्डिल यांची प्रतिक्रिया. ज्यांनी मला मतदान केलं ते फक्त आता मतदार नाही तर माझे कुटुंबीय. विजयानंतर अक्षय कर्डिल यांचं वक्तव्य. ठाण्यातील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालमधील भाजपला यश मिळाल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयानंतर जळगावात भाजपचा जल्लोष. फटाके फोडत मिठाई वाटत भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. ढोलताशाच्या गजरात नृत्य करत फुगड्या खेळत आनंद साजरा. पश्चिम बंगालमधील विजयानंतर भिवंडीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. अंजन पाटा येथील कार्यालयासमोर भाजपचे नगरसेवक निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय. 2,18,000 मतांनी सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या मताधिक्यालाही मागे टाकत विक्रमी मताधिक्याने विजय संपादित केलाय. बारामतीकरांचा विश्वास दादांच्या स्मृतींना अर्पण.
दादांच्या आठवणींनी आज सर्वजण भावूक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भावनिक प्रतिक्रिया. विजयाचा जल्लोष कोणीही करू नये, गुलाल उधळू नये, सुनेत्रा पवार यांचं बारामतीकरांना आवाहन. बारामतीत सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम. 2019 मधील अजितदादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मताधिक्य. आतापर्यंत सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य जास्तीचं मिळाल्याची माहिती. नागपुरात राष्ट्रवादीची बॅनरबाजी. बॅनरवर सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री होण्यास साथ देऊ असा आशय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांनी लावले बॅनर. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयाबद्दल सर्व बारामतीकरांचे मनपूर्वक आभार. सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर जय पवार यांची प्रतिक्रिया. तर विजयानंतर जल्लोष करू नका, जय पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर जय पवार बारामतीत. जय पवारांकडून अजित पवारांच्या स्मृतिस्थळावर जात अभिवादन. बारामतीत सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर आमदार रोहित पवारांकडून अभिनंदन. हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेने वाहिलेली आदरांजली. रोहित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीत सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतदान. निवडणुकीच्या निमित्तानं बारामती दादांच्या पाठीशी असल्याचं दिसलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. विजयानंतर अक्षय कर्डिलेंना खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांचा जल्लोष. 1,40,093 मतांनी अक्षय कर्डिले विजयी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.